की माझ्या वडिलांच्या शरीराचे 50 तुकडे केले होते. एका गोणीत बांधून झेलम नदीमध्ये फेकून दिली होती ती आणि त्यांचं काहीतरी आय कार्ड त्याच्यात मिळालं म्हणून ते कळलं की तिचे वडील आहेत. तिसरी स्टोरी होती एका अशा बाईची की जिला ती निघाली होती तिकडनं जम्मूला आली होती परत. ती बोलावून घेतलं, की आता सगळं नीट आहे. तू ये आता इकडे परत. ती गेली तिकडे. तिचा गँगरेप झाला. तिच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली गेली होती त्यावेळेला आणि ती जिवंत असताना अ, त्या ज्या इलेक्ट्रिक सॉज असतात मोठ्या-मोठ्या ज्याच्यावरती चिनारची झाडं कापली जातात. त्याच्यावरती ती जिवंत असताना तिला अर्धं चिरलं गेलं त्या बाईला. की दिस फिल्म इज सोलली अगेन्स्ट टेररिझम and it's not against Muslims at all. Unfortunately, तो जो टेररिझम आहे तो मुसलमानांनीच केल्या कारणाने आम्हाला त्यांची नावं तीच ठेवायला लागली जी तिकडे ओरिजिनल होती आणि ज्या स्लोगन्स दिला गेल्या सो त्यामुळे लोकांना असं बहुतेक वाटतंय की आम्ही त्या धर्माच्याच इस्लामच्या अगेन्स्ट आम्ही काहीतरी बोलतोय आणि म्हणून मला असं वाटतंय की धमक्या येत आहेत पण एकदा त्यांनी पिक्चर पाहावा असं मी म्हणेन. नमस्कार, मी शेफाली धवन महा MTB मध्ये आपलं स्वागत करते. आपण द काश्मीर फाईल्सचे निर्माती आणि कलाकार अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या अभिनेत्री पल्लवी जोशी सोबत गप्पा मारणार आहोत. नमस्कार पल्लवी ताई, महा MTBच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा तर मला असं विचारायला आवडेल की द काश्मीर फाईल्सच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद उत्कृष्ट प्रतिसाद मिळालाय आणि चांगला प्रतिसाद मिळेल ह्याची आम्हाला थोडीशी आशा होती पण इतकं भरभरून मिळेल हे माहिती नव्हतं. आतापर्यंत मला वाटतं जवळपास 9 मिलियनहून जास्ती लोकांनी पाहिलेला आहे ट्रेलर आणि अजून दिवसागणिक तो वाढतोय. पहिल्याच दिवशी 7 मिलियन व्ह्यूज झाले होते आमचे आणि हे फक्त युट्यूबवर. बाकी लोकांनी जे व्हॉट्सअपवर एकमेकांना पाठवले ते सगळे वेगळेच आहेत अजून. सो खूप खूप बरं वाटतं की तुम्ही केलेल्या कामाचं जेव्हा असं चीज होतं लोकांपर्यंत पोचते ती गोष्ट तेव्हा कुठेतरी काय म्हणतो आपण एक खूप सॅटिस्फॅक्शन एका वेगळ्या लेव्हलचं वाटतं त्यावेळेला. नक्कीच. चित्रपटातील तू साकारत असणाऱ्या पात्राविषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. जसं तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलात तसं मी एक प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये आणि काश्मीर विषयी आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा सुरुवातीपासूनच काश्मीर हा एक वादग्रस्त ही एक वादग्रस्त जागा आहे किंवा एक वादग्रस्त राज्य आहे असंच आपल्या डोक्यात येतं कारण 70 वर्षापासून तिथे स्टेबिलिटी आलीच नाही. म्हणजे जे 1947 साली भारताचं विभाजन झालं होतं जे पार्टिशन झालं होतं त्या पार्टिशन मध्ये जो काही ब्लडशेड जे झालं होतं पूर्ण जो इतका मारहाण झाली होती आणि इतकं नुकसान झालं होतं ते काश्मीरमध्ये सतत होत राहिलं. म्हणजे आपलं तर 47 साली आपलं पार्टिशन झालं काश्मीरमध्ये पार्टिशन संपलंच नाही कधी. बरोबर. ते होतच राहिलं आणि काश्मीरी पंडितांचा हा इतिहास आहे की त्यांचं पलायन तिकडनं यापूर्वीही 6 वेळेला झालं. म्हणजे त्यांना अक्षरशः मारून तिकडनं पळवण्यात यायचं आणि ते सगळे जायचे ती व्हॅली सोडून आणि मग परत काही वर्षांनी ते परत यायचे. काही महिन्यांनी, काही वर्षांनी. पण हा जो 7वा एक्झोडस झाला त्यांचा, त्यानंतर आता 32 वर्ष झालेली आहेत आणि त्यांना परत जाताच येत नाहीये. कारण ते तिकडे गेले तर त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि एक तो जो 370 जे आर्टिकल होतं की ज्यामुळे आणखीन त्यांची जी जमीन आहे, त्यांच्या मालकीचं जे काही आहे तिथे, त्याच्यातलं ते 35A मुळे त्यांच्या मुलींना काश्मीरच्या बाहेर लग्न केल्या कारणाने त्यांची ती जी वडिलोपार्जित तिकडे पण संपत्ती आहे त्याच्यावरती त्यांचा हक्क नव्हता. तो आता त्यांना मिळालाय कारण ते आता आपण रद्द केलेलं आहे. हो. 370 आणि त्याच्यात 35A ही रद्द झालेलं आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण काश्मीर विषयी बोलतो तेव्हा आपल्या समोर नेहमी 2 पॉइंट्स ऑफ व्ह्यू येतात.
एक येतं की हा काश्मीरी पंडितांचा एक त्याच्यात स्टोरी आहे पूर्ण. आणि दुसरं हे एक आझाद काश्मीर विषयी आपण खूप ऐकतो की 47 साली हरी सिंग जे महाराज होते तिथले, त्यांनी ते ॲक्सेशन साइन केलं नाही. मग पाकिस्तानने त्यांच्यावरती अटॅक केला. मग ते आले आणि मग त्यांनी साइन केलं. तो जो ॲक्सेशन होतं इंडिया बरोबर, आणि मग युनियन ऑफ इंडियामध्ये काश्मीर बिकेम अ स्टेट ऑफ इंडिया. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तिकडची लोक म्हणत होती की आम्हाला पाकिस्तानही नकोय, आम्हाला भारतही नकोय, आम्हाला फ्री काश्मीर द्या. पण बरोबर. ती तर काहीच लोक तिथली बोलत होती ना. बाकी लोकांना तर ते वर कॉलिंग दॅमसेल्व्हज इंडियन. येस. आणि तो भारताचा एक अविभाज्य घटक आहे. ते आपलंच राज्य आहे. कारण अजून सुद्धा तिकडे डेमोग्राफी पूर्ण बदललेली आहे. काश्मीरी पंडितांना तिकडनं काढून टाकलेलं आहे. पण तरी तिथले उरलेले जे काश्मीरी मुसलमान आहेत, त्यांना कुठेही परदेशात जायचं असेल तरी पासपोर्ट त्यांना भारताचाच लागतो. तो काय पाकिस्तानच्या पासपोर्टवर नाही जाऊ शकत. बरोबर. तर त्यामुळे हे जे 2 स्कूल ऑफ थॉट आहेत. तर हा एक जो स्कूल ऑफ थॉट आहे की काश्मीरी पंडित त्यांचं पुनर्वसन तिकडे झालं पाहिजे. त्यांना परत तिकडे जाता आलं पाहिजे. 370 निघाल्यानंतर, रद्द केल्यानंतर काश्मीर भारतात पहिल्यांदा आपण अखंड भारत असं म्हणू शकतो. 5 ऑगस्ट नंतर 2019 नंतर. आणि ॲट द सेम टाईम एक दुसरं स्कूल ऑफ थॉट आहे की जे म्हणतात की नाही, काश्मीरला आझादी मिळालीच पाहिजे. कारण काश्मीरला त्यांचं स्वतःचं वेगळं तुम्ही द्या, सगळं ऑटोनॉमस करा त्याला. तर हे 370 जे तुम्ही रद्द केलेत ते चुकीचं आहे. त्यांना ऑटोनॉमी मिळायलाच पाहिजे. आणि जर ऑटोनॉमी त्यांना मिळायला पाहिजे तर भारताने त्यांच्यावरती करोडो रुपये खर्च केलेच पाहिजेत. सगळ्या टॅक्स पेअरचे अर्ध्याहून जास्ती पैसे काश्मीरमध्येच जातात. तर हा जो दुसरा स्कूल ऑफ थॉट आहे त्याला मी रिप्रेझेंट करते या फिल्ममध्ये. कारण कधीही आपण अशा जेव्हा विषयांवरती फिल्म बनवतो तेव्हा आपल्याला फक्त एक मार्ग धरून चालत नाही. आपल्याला लोकांना ते पूर्ण सत्य सांगायला लागतं की काश्मीर हे आहे सगळं. इतक्या गोष्टी आहेत, इतकं कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यातून सुद्धा ह्या काश्मीरी पंडितांचा जो प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्याबरोबर जो नरसंहार झालाय तिकडे, हा किती आणि कसा झाला, हे प्रत्येक माणसाला, हे प्रत्येक भारतीयाला जाणवलं पाहिजे. कारण काश्मीरी आपलेच आहेत ना, आपलेच बांधव आहेत ते. सो आपण त्यांना उगाच आपल्या मनामध्ये आपण त्यांना खूप दूर सोडून टाकले की हा काश्मीर खूप लांब आहे, आपलं काही घेणं देणं नाही त्याच्याशी. पण उद्या भारताच्या दुसऱ्या कोणत्या राज्यात असं झालं तर आपण तिकडे सुद्धा हे जे स्कूल ऑफ थॉट आहे की त्यांनाही आझाद करा, हे आपण चालून घेऊ का? मग काश्मीरच्या बाबतीत आपण का चालवून घेतो? सो अशी काहीशी भूमिका आहे माझी. बरोबर. मला पुढे असं विचारायला आवडेल, की काश्मीर सारख्या एका सेन्सिटिव्ह विषयावर असणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याची आणि या चित्रपटामध्ये आपणही काम करावं असं तुला का वाटलं? मी खरं तर सांगू, अगदी ऑनेस्टली मी सांगते की काश्मीरचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे हे मला माहिती नव्हतं. मला वाटतं हे दिल्लीत बहुतांशी लोकांना माहिती होतं. पण कारण दिल्ली ऑब्व्हियसली आपली राजधानी आहे आणि तिकडे पॉलिटिक्स त्यांच्या म्हणजे रोजच्या जीवनातला एक घटक आहे. मुंबईत तसं नाही. मुंबईत आपली कमर्शियल कॅपिटल आहे. फिल्म इंडस्ट्री आहे इकडे. आपण जरा मुंबईची लोकं खूप वेगळी आहोत. बरोबर. तर आपल्याकडे म्हणजे मी कोणत्याही गोष्टीला कमी नाही लेखत आहे. पण जशी कधीतरी वर्तमानपत्रात आपण वाचतो की एक बस दरीत हे झाली, म्हणजे कोसळली, आणखीन त्याच्यात काही लोक त्यांचा जीव गेला त्याच्यामध्ये. आपल्याला ते वाचून वाईट वाटतं की अरे, अननेसेसरी लॉस ऑफ लाईफ. किती लोक गेली? हा 5 लोक गेली, ठीक आहे, 8 लोक गेली. ही आपण बातमी वाचतो आणि मग थोड्या वेळाने आपण आपल्या कामाला लागतो. दुसऱ्या दिवशीपर्यंत बहुतेक विसरूनही जातो. काश्मीरची मी अशीच कुठेतरी न्यूज वाचली होती. त्यामुळे हा तिकडे एक छोटा-मोठा प्रॉब्लेम नव्हता. नरसंहार झाला तिकडे काश्मीरी पंडितांचा हे मला माहिती नव्हतं. मला खरोखर असं वाटलं की तिकडे रोज टेररिझम इतका जास्ती वाढला होता की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा त्रास होत होता. आणखीन तिकडे जीवन नॉर्मल नसल्या कारणाने बरेच पंडित तिकडनं निघून आले. हा एक माझा प्रांजळपणे माझा हा एक समज होता. पण जेव्हा मी रिसर्च करायला लागलो
तेव्हा जे एक करत जे सगळे म्हणजे ज्या स्टोरीज बाहेर निघायला लागल्या, आम्ही काश्मीरी पंडितांना जाऊन भेटलो. जे फर्स्ट जनरेशन व्हिक्टिम्स आहेत. म्हणजे ज्यांच्या वडिलांना अगदी भयानक पद्धतीने मारलं गेलंय किंवा ज्यांच्या बहिणी तिच्या रेप करून त्यांना मारलंय वगैरे. अशा ज्या फॅमिलीज आहेत आम्ही त्यांना भेटलो आणि 700हून जास्ती व्हिडिओ टेस्टिमोनियल्स आहेत आमच्याकडे काश्मीरी पंडितांचे. आणि हे जेव्हा मी सगळं ऐकलं तेव्हा मी म्हटलं, बापरे! हे इतकं मोठं ट्रुथ आहे हे. आणि हे आपल्यापासून 30-32 वर्ष झाली आपल्यापासून लपवून ठेवलं होतं. कारण शासनाने, अ, सगळ्या पॉलिटिशियन्सनी, ब्युरोक्रॅट्सनी, मीडियानी कोणीही ही गोष्ट बाहेर नाही येऊन दिली आणि ही सिस्टमॅटिकली ही गोष्ट दाबली गेली त्यावेळेला. का? तर काश्मीरी पंडित हे बहुतेक लॉबी नव्हती ना यांची. त्यांच्याकडनं व्होट्स मिळत नाहीये. कारण ती छोटी कम्युनिटी आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं गेलं. पण ह्युमन लाईफ जे आहे, हे आपण एका फक्त वोट बँक पुरते मर्यादित आहोत का? आपल्या आयुष्याचं काही मोलच नाहीये. सो हा जेव्हा सगळा प्रकार मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि ऐकला लोकांकडून, त्यावेळेला मला असं वाटलं कुठेतरी, की माझी चूक झाली, की मी या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत ठीक आहे, पण मी जाणून घ्यायचाही प्रयत्न नाही केला. तर कुठेतरी आपल्या हातून एक अत्यंत मोठी चूक झालेली आहे भारतीय म्हणून. आणि हे जे सत्य आहे काश्मीरचं हे लोकांच्या समोर यायलाच पाहिजे. कारण आपण फक्त तिकडे अ, आजपर्यंत ज्या फिल्म्स आपण बघितलेल्या आहेत, त्या फिल्म्समध्ये फक्त टेररिझमला ग्लोरिफाय केलेलं आहे. की तिकडची लोकं टेररिस्ट का बनतात? तर त्यांना भारतीय सेना जी आहे ती तिकडे जाऊन ती त्यांना त्रास देते. त्यांचा छळ करते आणि म्हणून त्यांच्या वडिलांना उचलून घेऊन जातात. आणखीन मग ते कुठेतरी त्यांचा मृतदेह कुठेतरी पडलेला त्यांना मिळतो. मग ती मुलं चिडतात. मग ती आधी दगड मारायला लागतात. त्याच्यानंतर मग ते बंदूक हातात घेतात आणि म्हणून ते टेररिस्ट बनतात. पण हे खरं नाहीये. कारण तसं जर असतं, तर काश्मीरी पंडितांनी का नाही गन उचलली हातामध्ये? ते बरोबर. का नाही टेररिस्ट झाले? अनेक ठिकाणी म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी जिकडे असे जेनोसाईड झालेले आहेत जगभर. येझदींचा जेनोसाईड झालेला आहे. अफगाणी मुस्लिम्स आहेत त्यांचा जेनोसाईड झालेला आहे. आर्मेनियन ख्रिश्चन्सचा जेनोसाईड झालेला आहे. अ, रवांडामध्ये केवढा मोठा जेनोसाईड झालाय. ज्या लोकांचा जेनोसाईड होत होता त्यांनी मग का नाही गन्स उचलले आणि त्यांनी का नाही प्रतिकार केला? कारण प्रतिकारासाठी कोणी गन उचलत नाही. गन फक्त टेररिझमसाठीच उचलली जाते. आणि हे लोकांसमोर येणं फार गरजेचं होतं. कारण आज हे 32 वर्षानंतर आम्हाला कळतंय एका राज्यात घडलेलं उद्या दुसऱ्या राज्यात जर हे झालं, तर आपण काय करणार आहोत? तर ते दुसऱ्या राज्यात होऊ नये म्हणून हे सत्य सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे, की टेररिझमनी किती नाश होऊ शकतो. एका कल्चरल सेंटरचा एक सर्वात इम्पोर्टंट सेंटर आहे काश्मीर भारतासाठी. ते आपलं नॉलेज सेंटर राहिलेलं आहे. सो त्यामुळे ते भारतात आपल्या राहणं गरजेचं आहे. त्यामुळे हे आझाद काश्मीरचं हे काही आपण सहन नाही करता कामा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीरी पंडित जे तिथले नॅचरल इन्हॅबिटंट्स आहेत, त्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे तिकडे. त्यांना तिकडे त्यांचे जॉब्स, त्यांची घरं परत मिळाली पाहिजेत. आणि म्हणून मी विचार केला, की नाही हे जर विवेकनी धाडस केलंय, की त्यांनी जर आता विचार केलाय, की मी ही फिल्म डायरेक्ट करणार, तर मग त्याला माझा पूर्ण सपोर्ट मिळाला पाहिजे. कारण मी सुद्धा एक भारतीय म्हणून अत्यंत मोठी चूक केलेली आहे. आणि ती चूक सुधारण्याची वेळ आली आहे. म्हणून मी विचार केला, की मी फिल्म प्रोड्यूस करीन आणि आम्ही सगळे स्वतःहून रिसर्च केल्या कारणाने त्यांचं जे दुःख आहे, ते माझ्यापर्यंत इतकं पोहोचलेलं होतं, की मी म्हटलं, की ह्या फिल्मला दुसरं कोणी जर हँड्स ऑन सेटवरती उभं राहून जर त्यांनी प्रोड्यूस केलं, तर कुठेतरी कमी जास्ती होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे मी स्वतः तिकडे उभी राहून मी एक-एक गोष्टीकडे मी स्वतः लक्ष देईन. ताई मला असं विचारायला आवडेल इथे, की जे काही सत्य काश्मीरमध्ये झालंय किंवा
काश्मीरी पंडितांसोबत जे काही घडलं ते जसंच्या तसं तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून दाखवताय. पण तरीही काश्मीर फाईल्समुळे येणाऱ्या धमक्या या कशामुळे येत असेल किंवा त्यामागे काय कारण असेल असं तुला वाटतं? खरं सांगू का, लोक पूर्ण पिक्चर न बघता खूप रिॲक्ट करतायत. आणि काश्मीरमध्ये फक्त काश्मीरी हिंदूंचा प्रॉब्लेम नाहीये. 1990 सालानंतर जन्म झालेल्या मुलांचा काय दोष आहे? त्यांना आज सिनेमा नाहीये तिकडे. सगळे थिएटर्स बंद आहेत. तिकडे म्युझिक नाहीये. तिकडे कल्चर नाहीये. तिकडे लिटरेचर नाहीये. तिकडे कोणत्याही प्रकारची तुम्ही आर्ट जी आहे ती डेव्हलप होऊन देत नाही. 1-2 तुम्ही बघितलेत आपण उदाहरणं, की तिकडच्या मुलींनी कामं सुरू केली आणि त्यांना पण फतवे मिळाले आणि त्यांनी कामं बंद केली. म्हणजे असं तुम्ही अ अभिव्यक्ती की आझादी तुम्ही सगळीकडे बोलत असता. काश्मीरच्या मुलांना नाहीये ती. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन त्यांना नाहीये. सो फक्त काश्मीरी हिंदूंचं पुनर्वसन करणं गरजेचं नाहीये. काश्मीर व्हॅलीला पूर्ण परत रिफर्बिश करण्याची खूप गरज आहे. कारण तिथे काश्मीरी मुसलमान जी मुलं आहेत, त्यांच्या सुद्धा फ्युचरचा आज प्रश्न आहे, की त्यांना तिकडे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स नाहीयेत. त्यांना तिकडे चांगले हॉस्पिटल्स नाहीयेत. त्यांच्या तिकडे चांगले IITचे कॉलेजेस नाहीयेत. त्यांना सगळ्यांना शाळेनंतर पुढच्या एज्युकेशनसाठी त्यांना इंडियात यायला लागतं. सो असं नुसतं राज्य सोडून दिलेलं आहे. सो तिकडे ह्या सगळ्याचं रिहॅबिलिटेशन परत व्हायला पाहिजे. हे आम्ही या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण अर्थात जो टेररिझम झाला होता, हो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की तो पाकिस्तान इंड्युस्ड होता, की पाकिस्तानी मिलिटंट्सनी अक्षरशः ब्रेन वॉश केलं काश्मीरी मुसलमानांना आणि त्याच्यामुळे मुसलमानांनी तिकडच्या हिंदूंना पळवून लावलं. त्यामुळे कुठेतरी हा नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये रिलिजियस एक सेगमेंट जोडलेला आहे. जरी आम्ही ह्या फिल्ममध्ये आम्ही तसं काहीही आम्ही कुठेही रिलिजियस बेसिसवरती आम्ही कुठेही डिव्हाइड दाखवलेला नाही याच्यात. आम्ही फक्त टेररिझम आणि विक्टिम्स ह्याच्यावरच पूर्ण फिल्म आधारित आहे आमची. पण तरी सुद्धा कुठेतरी हे रिलिजियस पॉलिटिक्स हे सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटतंय, की आम्ही मुसलमानांच्या विरोधात ही फिल्म बनवलेली आहे आणि म्हणून ह्या धमक्या येतायत सगळ्या. पण तसं काही नाहीये खरं तर. म्हणजे तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल, की दिस फिल्म इज सोलली अगेन्स्ट टेररिझम and it's not against Muslims at all. Unfortunately, तो जो टेररिझम आहे तो मुसलमानांनीच केल्या कारणाने आम्हाला त्यांची नावं तीच ठेवायला लागली, जी तिकडे ओरिजिनल होती आणि ज्या स्लोगन्स दिल्या गेल्या सो त्यामुळे लोकांना असं बहुतेक वाटतंय, की आम्ही त्या धर्माच्याच इस्लामच्या अगेन्स्ट आम्ही काहीतरी बोलतोय आणि म्हणून मला असं वाटतंय, की धमक्या येतायत. पण एकदा त्यांनी पिक्चर पाहावा असं मी म्हणेन. ताई आता काश्मीर हा मुद्दा एक स्वतःमध्येच एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि त्यातून जे काही नरसंहार झालाय, तो साधारण 30 ते 32 वर्षापूर्वीपासून सुरू झालाय. सो त्यासाठी एक भक्कम रिसर्च असणं खूप गरजेचं होतं यासाठी. मग या चित्रपटासाठी रिसर्च करतानाचा एकूण अनुभव कसा होता? आणि एकंदर तुम्ही सर्वांनी या सगळ्याचं रिसर्च कशाप्रकारे केलं? आम्ही गेले 4 वर्ष हा चित्रपट बनवतोय आणि शूटिंग आम्ही ह्याचं केलं 2021 नाही 2020 डिसेंबरमध्ये आम्ही याचं शूटिंग केलं. तोवर आमचा हा रिसर्च सगळा चालूच होता. अनेक पुस्तकं, अनेक हिस्टोरियन्सशी बोलणं झालं. पुस्तकांचे रेफरन्सेस घेतले गेले. किती माझ्या म्हणजे काश्मीरची तर लायब्ररी झाली आहे माझ्याकडे अक्षरशः आता. त्याच्यानंतर पंडित कम्युनिटीचे जे स्कॉलर्स आहेत आम्ही त्यांच्याशी बोललो. आम्ही वेगळ्या-वेगळ्या सिस्टममध्ये जे आहेत लोकं त्यांच्याशी बोललो. आम्ही मीडियामध्ये बोललो लोकांशी. आम्ही आर्काइव्हजमधनं बरंच फुटेज घेतलं. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही म्हटलं, की ह्युमन इमोशन्स आम्हाला कळल्या पाहिजेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारातून जे खरे गेलेले आहेत, की ज्यांचं वैयक्तिकरित्या नुकसान झालंय याच्यात आपण त्यांना भेटलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही एक टूर सुरू केली. आम्ही अमेरिका, इंग्लंड आणि युरोपचे काही आणखीन सिटीज, जम्मू, पुणे, बंगलोर, सिंगापूर, थायलंड जिकडे-जिकडे ही काश्मीरी पंडित कम्युनिटी आहे, तिथे-तिथे आम्ही गेलो.
आमच्या टीम्स गेल्या, काही ठिकाणी आम्ही स्वतः गेलो आणि आम्ही या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले. तर जसं मी मगाशी म्हटलं होतं, की 700हून जास्ती व्हिडिओ टेस्टिमोनियल्स आमच्याकडे आहेत. असं कधीही जेव्हा ह्या प्रकारचा जेनोसाईड जेव्हा होतो, तेव्हा गव्हर्नमेंट नेहमी एक ट्रिब्युनल हे करतात, इन्स्टिट्यूट करतात, की त्याच्यामध्ये हे जे विक्टिम्स असतात ह्यांचे इंटरव्ह्यूज घेतले जातात. ते लाँग फॉर्मॅट इंटरव्ह्यूज असतात, की ते बोलत राहतात त्यांच्याबरोबर काय झालंय ते. आणि ऑन बेसिस ऑफ दॅट त्याच्यानंतर सगळे जे पर्पेट्रेटर्स असतात, दे आर ट्राईड इन द कोर्ट ऑफ लॉ. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे तसं काहीही झालं नाही. सो मी आणि विवेकने विचार केला, की आपणच एक ट्रिब्युनल बनवूया. आपलं पर्सनल एक ट्रिब्युनल आपण आणि जसं करतात जनरली गव्हर्नमेंट जसे करतात आपण त्याच पद्धतीने करूया. हो, असंही होऊ शकतं की कदाचित गव्हर्नमेंटच आमच्याकडून हे फुटेज घेतील कारण आम्ही एवढा रिसर्च केलेला आहे. सो विल बी मोर दॅन हॅपी टू शेअर इट. प्रत्येक दिवशी आमचे 3 ते 4 इंटरव्ह्यूज असायचे. आणि यू वोंट बिलीव्ह मी, एका इंटरव्ह्यूमध्ये एक काश्मीरी बाईनी मला सांगितलं, की माझ्या वडिलांच्या शरीराचे 50 तुकडे केले होते एका गोणीत बांधून झेलम नदीमध्ये फेकून दिली होती ती आणि त्यांचं काहीतरी आय कार्ड त्याच्यात मिळालं म्हणून ते कळलं की तिचे वडील आहेत. ही पहिली स्टोरी. दुसरी स्टोरी एका अशा माणसाची की ज्यांची एक लहान मुलगी होती आणि त्यांना रातोरात तिकडनं निघावं लागलं तेव्हा त्यांची बायको गरोदर होती. जम्मूमध्ये आले आणि ते एका टेंटमध्ये होते. त्या टेंटमध्ये 25 लोक त्यांच्या बरोबर अजून. पैसे नाहीत, काही नाही. त्यावेळेला आपल्या बँक सगळ्या कनेक्टेड नव्हत्या. त्याच्यामुळे दिल्लीत तुम्ही जम्मूचे पैसे किंवा काश्मीरचे पैसे तुम्हाला काढता यायचे नाहीत. जे तिकडे राहिले पैसे तिकडच्या बँकेत ते तिकडचेच. त्यांना जेवढी कॅश घेऊन निघता आलं तेवढी त्यांनी घेतली होती फक्त बरोबर. नोकऱ्या गेलेल्या सगळ्यांच्या. आणि असं असताना त्या दुसऱ्या मुलाला या जगात कसं आणायचं? आपल्याकडे इतके पैसे आहेत का, की आपण त्या मुलाला पूर्णपणे एज्युकेशन देऊ शकतो? म्हणून त्या कपलनी डिसिजन घेतला, की आपण हे मूल पाडूया. आणि जेव्हा त्या माणसाने आम्हाला सांगितलं, आज 32 वर्षानंतर तो माणूस या बाबतीत बोलला आणि तो बोलताना हमसाहमशी रडत होता तो माणूस. तिसरी स्टोरी होती एका अशा बाईची, की जिला ती निघाली होती तिकडनं, जम्मूला आली होती परत. तिला बोलावून घेतलं, की आता सगळं नीट आहे, तू ये आता इकडे परत. ती गेली तिकडे, तिचा गँगरेप झाला. तिच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली गेली होती त्यावेळेला आणि ती जिवंत असताना अ, त्या ज्या इलेक्ट्रिक सॉज असतात मोठ्या-मोठ्या ज्याच्यावरती चिनारची झाडं कापली जातात. त्याच्यावरती ती जिवंत असताना तिला अर्धं चिरलं गेलं त्या बाईला. अशा स्टोरीज जेव्हा आमच्या समोर यायला लागल्या, तेव्हा इतका भयानक त्रास झाला. आणि रोजचे 3 इंटरव्ह्यू, रोजचे 4 इंटरव्ह्यू. आणखीन अशी स्टोरीज की जम्मूला आल्यानंतर अत्यंत थंडीच्या दिवसात ते निघाले तिकडनं. जानेवारीमध्ये भयानक थंडी असते काश्मीरमध्ये. त्यामुळे ते फेरन-बिरन घालून आपले निघाल्या बायका तिकडनं. आणि इकडे आल्यानंतर त्यांना फेरनच होतं फक्त. कारण काही-काही लोक फक्त अंगावरचे कपडे निशी निघाले तिकडनं. त्यांना सामानही घेता आलं नव्हतं. आणि जम्मूमध्ये प्रचंड गरमी असते. म्हणजे इतका जास्ती उन्हाळा असतो तिकडे की 47-48 डिग्री टेम्परेचर असतं. आणि ते जे फेरन ते वुलन फेरन्स घालून त्या बायकांना स्किन डिसीज झाले. त्या स्किन डिसीज झाल्यामुळे किती बायका गेल्या कारण सांगायचं कसं की आपल्याला असा-असा कुठेतरी त्रास होतोय म्हणून. अशा भयानक स्टोरीज जेव्हा आमच्या समोर यायला लागल्या, तेव्हा आम्ही रात्री झोप नाही यायची कारण तुम्ही एवढा इतकं दुःख तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही ते प्रोसेस कसं करणार? त्याच्यामुळे कित्येक रात्र अशा गेल्या आमच्या, की मी आणि विवेक आम्ही फक्त असे आड्याकडे बघत आडवे पडलेलो असायचो आणि रात्रभर झोपच नाही लागायची आम्हाला. सो आमचा रिसर्च जो होता तो म्हणजे भयानक होता. आणि आम्हाला खरं रिसर्च बेस्ड विषय बनवायला खूप आवडतात. कारण आम्हाला वाचनाची आवड आहे, आम्हाला रिसर्चची प्रचंड आवड आहे. पण असं असताना सुद्धा मला असं वाटतं, की दुसरा जेव्हा आम्ही परत चित्रपट बनवू तेव्हा असा रिसर्च नको रे बाबा देवा. खरंच म्हणजे आम्हाला ऐकून त्रास झाला, तर ज्या माणसांनी हे ॲक्चुअली भोगलंय, त्यांना आज सुद्धा 32 वर्षानंतर अजूनही टचकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं.
आम्ही अमेरिकेला हे चित्रपट दाखवले जेव्हा आम्ही 15 स्क्रीनिंग्स केले. इतके रडले तिकडे काश्मीरी पंडित सगळे, की अजून सुद्धा ते इतक्या सरफेसवर आहेत ना सगळ्यांच्या त्या जखमा, की असं वाटतं की थोडीशी तुम्ही जर असं करून थोडीशी जर ती खपली काढलीत ना, तर ते पुन्हा सगळं उफाळून बाहेर येईल. तर असा आमचा एक जनरल ह्याचा रिसर्च होता. पण ताई काश्मीरी पंडित हा विषय घेऊन आपण चित्रपट बनवावा, ही कल्पना कुठून सुचली? ही कल्पना विवेकची. कारण विवेक मला वाटतं अमेरिकेतच होता शिकागोला आणि त्याला डॉक्टर सुरेंदर कौल नावाचा एक व्यक्ती त्यांना येऊन भेटले आणि ते म्हणाले, की असं-असं आमच्या पंडितांचं नाही गप्पा मारत होते दोघं जण. एकाच फंक्शनमध्ये होते. आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही आमच्यासाठी एखादी डॉक्युमेंटरी वगैरे बनवा ना. तर विवेक म्हणाला, "अहो, मी डॉक्युमेंटरी फिल्म मेकर नाहीये. तुम्ही जे डॉक्युमेंटरी बनवतात त्यांच्याकडून बनवून घ्या तुम्ही." ते म्हणाले, की "नाही, नाही, आमची फार इच्छा आहे, की तुम्ही बनवावं काहीतरी." तर विवेक म्हणाला, की "नाही, मी फीचर फिल्म्स बनवतो. तुम्हाला फीचर फिल्म बनवायची असेल तर सांगा, मग आपण बोलू त्याच्यावर." तर ते म्हणाले, "चला मग फीचर फिल्म बनवूया." तर विवेक म्हणाला, "आय गेट बॅक टू यू." आणि त्यानंतर झाली ती मीटिंग संपली त्यांची. विवेक परत जेव्हा येत होता, तेव्हा प्लेनमध्ये बराच वेळ लागतो परत यायला. सो ही डिसाइडेड टू रीड अप. मग तो काहीतरी पुस्तकं त्यांनी घेतली एअरपोर्टवर विकत आणि ती चाळत बसला होता तो आणि त्याला सडनली गोष्टी उलगडत गेल्या, की हे इतकी मोठी हिस्ट्री आहे यांची. आणि मग त्यानंतर त्यांनी लगेच सुरेंद्रजींना फोन केला आणि तो म्हणाला, की "मला ह्याच्यावरती काही तुम्ही आणखीन पुस्तकं पाठवा. मला आणखीन थोडं जाणून घ्यायचं याच्याबद्दल." मग त्यांनी काही पाठवली पुस्तकं, त्यांनी काही लोकांचे कॉन्टॅक्ट्स दिले. त्यांना विवेक जाऊन भेटले. आणि त्यानंतर जेव्हा तो विषय डोक्यात पक्का झाला, तेव्हा विवेकने मला येऊन सांगितलं, की आपली पुढची फिल्म आपण ह्याच्यावर बनवू. तेव्हा मी जरा बॅकफूटवरच होते. म्हटलं, "अरे काय स्टोरी काही नाहीये याच्यामध्ये आणि विशाल भारद्वाज आणि त्या विधू विनोद चोपडानी वगैरे बनवल्यात ना काश्मीरवर फिल्म. आता काय उरलंय बनवायला?" पण त्यानंतर जेव्हा कळलं तेव्हा मग मी म्हटलं, की चला आपण बनवूया. सो ही आयडिया खरी विवेकची आणि या आमच्या पूर्ण प्रोजेक्टचे जे आर्किटेक्ट आहेत ते डॉक्टर सुरेंदर कौल आहेत. कारण त्यांनी आम्हाला खूप खूप मदत केली. पूर्ण रिसर्चमध्ये. आता सुद्धा आम्ही जे स्क्रीनिंग्स केले त्याच्यामध्ये सुद्धा. ताई चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तर तुम्हाला अनेक धमक्यांचा सामना करावा लागतोय. आता आताही तो करावा लागतोय. पण चित्रपटाचं शूट सुरू असताना अशा काही गोष्टींचा सामना किंवा अशा काही गोष्टींचा अनुभव आला होता का? नाही काश्मीरमध्ये फक्त एकच गोष्ट झाली, की आम्ही सगळे एकत्र हॉटेलमध्ये जेवत होतो, रेस्टॉरंटमध्ये आणि आमचे ते लोकल लाईन प्रोड्युसर्स जे होते तिथले अ, तेही आमच्या बरोबर होते. त्यांचे 1-2 ओळखीचे, एक तिथे आर-जे होती एक मुलगी, ती पण आमच्या बरोबर होती. आणि आम्ही सगळे जेवताना त्या कुकला सांगितलं, की आज आम्हाला वाजवान खायचंय. ते काश्मीरी फेमस वाजवान असतं, की एक खूप मोठी थाळी असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी 35-40 डिशेस असतात. तर आम्ही म्हटलं, "एवढं मोठं नका करू, पण आम्हाला एक 10-12 डिशेसचं तरी वाजवान करून खायला द्या तुम्ही." सो त्यांनी असे इंडिव्हिज्युअल वाजवान आमच्यासाठी बनवले. आणि विवेक नॉन व्हेजिटेरियन विवेकनी सोडलंय गेल्या काही वर्षापासून. तो म्हणाला, "मी तर व्हेजिटेरियन आहे." तर तो म्हणाला, की "व्हेजिटेरियन वाजवान नसतो, पण मी काहीतरी वाजवान टाइप तुम्हाला बनवून देईन." म्हणून विवेकसाठी त्यांनी एक व्हेज थाळी टाइप जे वाजवानसारखी दिसत होती, ती त्यांनी बनवली. तर आम्ही सगळे फोटो-बिटो काढत होतो आणि विवेकने तिकडनं ट्वीट केलं, की माझ्यासाठी खास व्हेजिटेरियन वाजवान आज बनवण्यात आलंय आणि मे बी धिस इट 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 शोज दॅट द टाइम्स आर चेंजिंग असं काहीतरी विवेकनी एक ट्वीट केलं होतं. खूप पॉझिटिव्ह ट्वीट होता. पण त्यानंतर जो गदारोळ माजला पूर्ण Twitterवर आणि आम्ही तो लंच घेऊन आम्ही डायरेक्ट निघालो. आमचा शेवटचा दिवस होता तो. आम्ही निघालो, आम्ही फ्लाइट पकडली आणि मुंबईत आम्ही लँड झालो, तर आम्हाला सगळे असे तन करून सगळे WhatsAppवर मेसेजेस यायला लागले. आणि मग लगेच फोन वाजला आमचा. म्हटलं, "काय झालं काय?" ते म्हणाले, "तुमच्या नावावर फतवा इश्यू झालाय." पण फॉर्च्युनेटली नंतर आम्ही घरी येऊन पाहिलं, की काश्मीर फाईल्सकडे विवेकच्या नावाने अ, फतवा इश्यू झालेला आहे. का? तर त्यांनी या वाजवांबद्दल कमेंट केली म्हणून. मग इतके छोट्या बाबतीत जर फतवा इश्यू होऊ शकतो, तर आता या फिल्मच्या बाबतीत काय होतंय देव जाणे.
पण फॉर्च्युनेटली आम्ही त्यावेळेला निघालो होतो काश्मीरहून. त्यामुळे आम्हाला तिकडे काही तसा जीवाला धोका नव्हता. ताई, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला जे कलाकार दिसत आहेत, तेच तुमचं फर्स्ट कास्टिंग होतं, की या कास्टिंग प्रोसेसमध्ये सुद्धा काही चेंजेस होत गेले? थोडे बहुत चेंजेस झाले. खूप नाही झाले. मिठुनदा अगदी आमचा फर्स्ट चॉईस होता. त्यांनी केलं काम. अनुपम खेर फर्स्ट चॉईस त्यांनी काम केलं. त्या प्रोफेसरच्या रोलसाठी विवेकनी मलाच सांगितलं होतं, की हा रोल तूच करायचा. त्यामुळे तिकडे दुसरा आम्ही विचारच केला नव्हता कुणाचा. अ, प्रकाश बेलावडीचं कास्टिंग झालं होतं. भाषा जी काश्मीरी पंडित आहे स्वतः तिचं कास्टिंग झालं होतं. फक्त जो दर्शनचं कास्टिंग आम्ही आधी वेगळं केलं होतं. आम्ही एका काश्मीरी पंडित मुलाला कास्ट केलं होतं आणि चिन्मयचंही कास्टिंग जे होतं त्याच्यात सुद्धा एका काश्मीरी पंडित मुलाला आम्ही घेतलं होतं. आणि चांगले ॲक्टर्स होते दोघं जण. पण आमचं शूटिंग 17 मार्चला सुरू होणार होतं 2020 मध्ये आणि 15 तारखेला आमच्या सगळ्या असोसिएशन्सकडून आम्हाला नोटीस आली, की सगळे शूटिंग्स 31 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यामुळे आमचं ते आउटडोअर काश्मीरचं कॅन्सल झालं. आणखीन 21-22 तारखेकडे लॉकडाऊनच लागला. मग त्यानंतर आम्ही डायरेक्ट डिसेंबरमध्ये ही फिल्म शूट केली. सो तो जो मधला कालावधी होता पूर्ण, त्याच्यात आम्ही स्क्रिप्टचे रीडिंग्स वगैरे करत होतो आणि कुठेतरी असं वाटलं, की नाही आपण आणखीन एक ह्याच्याहून बेटर ड्राफ्ट बनवू शकतो. म्हणून विवेक आणखीन त्याच्यात इम्प्रूव्ह करत गेला आणि त्यानंतर जे स्क्रिप्ट आमचं जे फायनल तयार झालं, त्याच्यात आम्हाला कुठेतरी वाटलं, की नाही ह्याच्यातला हिरो आणि ह्यातला विलन हे दोघंही आणखीन थोडे म्हणजे वेगळ्या पद्धतीने यायला पाहिजेत. आणि म्हणून आम्ही त्यावेळेला डिसाईड केलं, की आपण हे कास्टिंग चेंज करूया. आणि विवेकनी दर्शनला बोलावलं. कारण मी तोवर दर्शनचं काम पाहिलेलं नव्हतं. आणि विलनच्या रोलसाठी मी चिन्मयला बोलावलं. कारण चिन्मय ॲक्टर आहे हे विवेकला माहिती नव्हतं. आरोहण माझी सीरियल त्यांनी लिहिलेली हे विवेकला माहिती होतं फक्त. तो मला म्हणला, "अरे ये तो राइटर है." म्हटलं, "राइटर नहीं है विवेक, ये राइटर तो है ही." म्हटलं, "ये एक्चुअली ये बहुत अच्छा एक्टर है, एनएसडी ग्रॅज्युएट है." आणि मग चिन्मयची जी ऑडिशन विवेकनी बघितली, त्याच्यात मग तो म्हणाला, की हाच दुसरा चॉईसच नाही. अप्रतिम ऑडिशन दिली होती. मला वाटतं ऑडिशनच्या वेळेलाच चिन्मयला म्हणजे तो रोल तेव्हाच समजला होता. आणि दर्शन सुद्धा त्यांनी अप्रतिम भूमिका केली ह्याच्यामध्ये. सो हे दोघं सोडता आम्ही मोर ऑर लेस सगळे आम्हाला जे पाहिजे होते ती विश लिस्ट आमची पूर्ण मिळाली आम्हाला. म्हणजे एक चांगलं कंप्लीट पॅकेज काश्मीर फाईल्सला फायनल मिळालं, असं करेक्ट. म्हणू शकतो आपण. सो ताई, जाता-जाता महा एम-टी-व्हीच्या माध्यमातून तू काय सांगशील प्रेक्षकांना? प्रेक्षकांना मी हेच म्हणजे मी असं काही फार काही बोध देण्याइतकी मी स्वतःला हे समजत नाही मोठी वगैरे. पण मला फक्त एक लोकांना एक अपील करायला आवडेल, की काश्मीर फाईल्स हा चित्रपट आम्ही एवढ्यासाठी बनवला, की काही-काही गोष्टी काळानुसार अ, बदलत जातात, तसे नॅरेटिव्हज ही काळानुसार बदलत जातात. आणि कधी-कधी आपण चुकीचा नॅरेटिव्ह तोच खरा नॅरेटिव्ह आहे असं समजून आपण पुढे जात जातो आणि त्यामध्ये बरंच आपल्याच देशाचं नुकसान होतं. काश्मीरी पंडित ह्या पूर्ण कम्युनिटी बरोबर काय झालं होतं, हे अनेक भारतीयांना माहिती नाहीये. आणि फक्त काश्मीरी पंडितांसाठी म्हणून नाही, पण आपले भारतीयांसाठी तुम्ही हा चित्रपट बघा. कारण काश्मीरी पंडित म्हटलं, की आपण त्यांना जसं मी मगाशी म्हटलं, की आपण त्यांना खूप दूर फेकतो. पण जेव्हा भारतीय म्हणतो, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या परत आपण सगळे जोडले जातो. त्यामुळे एक भारतीयांनी एक दुसऱ्या भारतीयांवरती चित्रपट जो बनवलेला आहे, तो तुम्ही जरूर बघा आणि आपण सगळे मिळून टेररिझमला आपण कसा लढा देऊ शकतो. कारण आपण आपण काही बंदूक हातात उचलू नाही शकत. प्रत्येक माणूस काही ॲक्टिव्हिस्ट बनू नाही शकत. पण अ, आपल्याला जे काही शक्य असेल, जे आपलं काम आहे, जे आपलं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे काही शक्य असेल, ते आपण करूया जेणेकरून टेररिझम फक्त भारतातच नाही, तर जगभरात हा संपावा. आणि माणसाने माणसावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपण कुत्रा-मांजरांवर एवढं प्रेम करतो. आपण त्यांना आपल्या घरात आणतो, त्यांची एवढी देखरेख करतो, त्यांचे लाड करतो, त्यांना खायला घालतो, त्यांना बाहेर फिरायला नेतो.
तर जनावरांवर जर तुम्ही एवढं प्रेम करू शकता, तर माणसाने माणसावर तर नक्कीच प्रेम केलं पाहिजे. मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, त्याचा कोणताही आयडियलिझम, पॉलिटिकल व्ह्यूज त्याचे काहीही असो. त्याच्यामुळे आपण डिव्हाईड नाही होता कामा. ॲट द एंड ऑफ द डे वी आर ऑल ह्युमन बीइंग्स, वी आर ऑल इंडियन्स आणि म्हणून आपल्याला कायम एकत्र राहिलं पाहिजे. फक्त ह्या गोष्टीसाठी लोकांनी काश्मीर फाईल्स जरूर बघावा हा चित्रपट. आणि सगळ्यांनी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला तर हा यशस्वीही होईल आणि एक निर्माती म्हणून मला त्याचाही प्रचंड आनंद होईल. नाही ताई, तू जे बोललीस ते अगदी बरोबर आहे, की अजूनही बरेच भारतीय असे आहेत ज्यांना या काश्मीरमध्ये जे काही हिंदूंवर जे अत्याचार होतात त्याबद्दल काही एक कल्पना नाही. सो काश्मीरमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचे खरे रूप द काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने आता कुठेतरी लोकांना नक्कीच दिसेल. अशी आशा आपण या चित्रपटाकडून नक्कीच करू. आणि महा-एम-टी-बीशी संवाद साधल्याबद्दल पल्लवीताई तुझे खरंच खूप आभार. आणि द काश्मीर फाईल्सची गोष्ट फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील लोकांपर्यंत पोहोचावी अशाच महा-एम-टी-बीकडून शुभेच्छा आहेत. थँक यू सो मच.